नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मशरूम सूप करणार आहोत। तर हे मशरूम घेतलेले आहेत, आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आपण आता हे बारीक कट करून घेऊ आणि साहित्य पाहू। आपण आता मशरूम बारीक बारीक कट केलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर घेतली, एक हिरवी मिरची घेतलेली छोटी, कांदा घेतलेला आहे एक, आणि आपण बटर घेतलेले आहे आणि काळी मिरी घेतलेली, काळी मिरी पावडर। आपण आता कढईमध्ये बटर टाकून घेऊ। कढईमध्ये बटर घेतलेला आहे आणि आपण एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। आता बटर आपलं चांगलं गरम झालंय, त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा टाकून परतून घेऊ। आपला कांदा हलका परतून झालेला आहे। आपण आता त्याच्यामध्ये मशरूम टाकू। मशरूम टाकून मिक्स करू। आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत। थोडी कोथिंबीर आता टाकणार आहे, थोडी नंतर टाकणार आहे आपण, म्हणजे आता ह्याच्यामध्ये कोथिंबीरचा चांगला वास येऊन जाईल। यात आपण आता थोडीशी काळी मिरी टाकायची आहे। काळी मिरी टाकली आपण। आता याच्यामध्ये आपण घट्टपणा येण्यासाठी हे टाकणार आहोत, थोडंसं कॉर्नफ्लॉवर, अर्धा चमचा टाकलेलं आहे आपण, जास्त नाही टाकलेलं, कारण की आपल्याला 1 ते 2 वाटी सूप करायचंय, जास्त सूप नाही करायचं। आणि आपण याच्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी टाकू, जास्त पण नाही पाणी टाकायचं, आपण थोडंच पाणी टाकणार आहोत। 1 वाटी भरत सूप करणार आहोत, 1 ते 1.5 वाटी सूप पाणी टाकलं तरी चालेल। पाणी टाकून घेऊ आपण आता। याच्यामध्ये आलं आणि लसूण बारीक किसून टाकलेलं आहे बघा, हे आलं लसूण आहे बारीक किसणीने किसून टाकलेलं आहे, जेणेकरून ते मिक्स होईल। कापड्यापेक्षा आपण किसून घातलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये 1 वाटी पाणी 1.5 वाटी पाणी घालणार आहोत। आता आपलं सूप चांगलं घट्ट झालेलं आहे। आता हे 1 वाटी झालेलं आहे सूप, 1.5 वाटी पाणी टाकलं होतं, चांगलं आटून 1 वाटी झालेलं आहे। आपण आता हे पाणी सूप आता वाटीमध्ये काढून घेऊ। आपण आता याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि आता चांगली उकळी येऊन देऊ आपण, म्हणजे आपले मशरूम लगेच शिजतील। मशरूम कसे पातळ कापल्यामुळे लगेच शिजतात, आणि थोडासा घट्टपणा आणायचा आपल्याला, याला जास्त पातळ नाही करायचं। आपण जे कॉर्नफ्लॉवर टाकलंय ना, ते त्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपलं सूप चांगलं घट्ट झालेलं आहे। आता हे 1 वाटी झालेलं आहे सूप, 1.5 वाटी पाणी टाकलं होतं, चांगलं आटून 1 वाटी झालेलं आहे। आपण आता हे सूप आता वाटीमध्ये काढून घेऊ। अशा प्रकारे तयार आहे आपलं व्हेज मध्ये तयार केलेलं मशरूम सूप। अशा प्रकारे तयार आहे आपलं व्हेज मशरूम सूप, जे थंडीच्या दिवसात खूप उपयुक्त आहे।